आय.टी. क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी मायक्रोसॉफ्ट भारतात 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. ही या कंपनीची आशियातली आजवरची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात पायाभूत सुविधा, कौशल्य आणि इतर क्षमतांचा विस्तार करण्यासाठी या गुंतवणुकीचा उपयोग होईल असं नडेला म्हणाले. यामुळे भारतातल्या AI क्षेत्रातल्या भविष्यातल्या तंत्रज्ञानाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टच्या आशियातल्या सर्वात मोठ्या गुंतवणुकीचं स्वागत केलं आहे. मायक्रोसॉफ्ट भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांच्या समाज माध्यमावरच्या पोस्टला प्रतिसाद देताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा विषय येतो तेव्हा जग भारताविषयी आशादायी राहतं असं पंतप्रधान म्हणाले. देशातले तरुण या संधीचा लाभ घेत आपल्या वसुंधरेच्या कल्याणासाठी नवकल्पना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचं सामर्थ्य यांची सांगड घालतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. सत्या नडेला यांनी काल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचीही भेट घेतली. जनहितासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग, उदयोन्मुख तंत्रज्ञान याविषयी चर्चा झाल्याचं वैष्णव यांनी समाज माध्यमांवर पोस्टवर म्हटलं आहे. मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक म्हणजे विश्वासार्ह जागतिक तंत्रज्ञान भागीदार म्हणून भारताचा उदय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इंटेल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी